तू जेवढा सिरियसली या सगळ्याचा विचार करतो माध्यमाचा या, तर तुला वाटतं की आजची चित्रपटसृष्टीमध्ये असे किती कलाकार असतील? मी तुम्हाला सांगू का, मी आता कोणाचं नाव नाही घेणार नाही, नाही, किंवा नाव मी घ्यायचं पण नाही, आपण जनरलच पण बोलतोय. म्हणजे मी पण फार बाबा फार काही ग्रेट आहे नाही, नाही, अशातलाही नाही, भाग नाही, नाही, नाहीये. नाही, नाही. हां. पण मला एक जाणवतं ना, की म्हणजे लोकांचं ना, आता हे बघा, फिल्ममध्ये जेव्हा आपल्याला बोलवलं जातं, त्यावेळेस केटरिंगसाठी खाण्या त्या लोकांना ठेवलेलं आहे, चहा पाण्यासाठी स्पॉट बॉयला हां. ठेवलेलं आहे. बाकी सगळं फिल्मचं ओव्हरऑल सगळं डिरेक्ट करायला डायरेक्टर आहेत तिथं. मेकअप करायला मेकअपमॅन बसलेला आहे. वेगवेगळी सेक्शन्स आहेत. हेअर ड्रेसरसाठी हेअर ड्रेसर तिथं हां, आहे ऑलरेडी हां. सगळं. ह्या सगळ्यांना लोकं ठेवलेली आहेत. आजकालच्या कलाकारांचं लक्ष मेकअप हे बरोबर ना? ते बरोबर ना? किंवा केस केस हे हे ठीक आहेत का? हे हां. हे असं बरोबर का ते? म्हणजे ह्याच्यात जास्त लक्ष आहे. हं. ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय स्क्रिप्टच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यात सगळ्यात कमी लक्ष आहे. कपडे चांगले आहेत का? हां. मग कुठले कपडे मला मला असं ब्लॅक द्या, मला पिंक द्या किंवा व्हॉटएव्हर ते नाही असं डिझाइन नको तसं पाहिजे. ह्याच्यात लक्ष आहे. हेअरस्टाईलमध्ये लक्ष आहे. मेकअपमध्ये लक्ष आहे. लूकमध्ये लक्ष आहे. अरे मला पण अशी ती दाढी पाहिजे, मला पण हे पाहिजे आणि ते पाहिजे. या सगळ्या तमाम अरे मला गॉगल आहे का? कुठला आहे का? नाही आहे का? असं सगळ्या तमाम गोष्टीत लक्ष आहे. ज्याच्यासाठी बोलवलंय त्याच्यात कमी लक्ष आहे असं मला वाटतं. पण याची कारणं? कारणं कारणं काही असू शकतील. आता कारणं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल वेगळं आहे. पण नवीन ह्याच्यामध्ये मी बघितलंय हां. किंवा मग असं असेल की आता नवीन म्हणजे मी स्वतःही आहे Instagramवरती किंवा सगळ्यावरती त्याला आपण दोष देण्यात अर्थ नाही. पण डिजिटलमध्ये कसं फक्त लूक पहिल्यांदा जातो ना. हां, तिथे ॲक्टिंगला तेवढं महत्त्व हां, दिलं जात नाही. हां, म्हणजे आता जे आपण रील्स बघतो किंवा हे बघतो हां. माईट बी ते रिझन असू शकेल असं मला वाटतं, मग की ती फक्त मेंटॅलिटी लूकमध्ये झाली. मेंटॅलिटी ती झाली ना. फक्त लूकवरती लक्ष हे संपला विषय असं. पण व्हेअर ॲज फिल्ममध्ये म्हणा म्हणा किंवा सीरियलमध्ये म्हणा किंवा नाटकामध्ये फक्त लूक नाहीच आहे. नाहीये. ॲक्टिंग आणि जे तुम्ही कॅरेक्टर पकडाल ते मेन आहे. हां. लूक नाहीच आहे, काही असं नाहीच आहे. किती अशा फिल्म्स आहेत, किती काय हे आहे. त्याच्यामध्ये लूक आहे. एकदा तुमचा लूक सेट झाला, डिसाईड झाला की संपला विषय. मग परत त्याच्यात आपलं हे करून की बाबा ह्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचं हे, मग त्या रंगाच्या मग इथं मी स्ट्रिक करू का गोल्डन वगैरे. ह्याच्यात करण्यापेक्षा तुम्ही स्क्रिप्टमध्ये बघितलं तर त्याचा फायदा होईल असं मला जास्त वाटतं. पण तुझ्या असं पण लक्षात येतं, जे रील स्टार आहेत ना, ते रील स्टार काय फार लाँग इनिंग नाही खेळू शकले. लाँग इनिंग नाही खेळू शकले त्याचं कारणच ते कारण त्यांचा अप्रोच फक्त 30-60 सेकंडसाठी झाला. हां, रील तिथेच लिमिट 30 आलं. लिमिट आलं 60 सेकंडचं. हां, मी तर असं म्हणेन की त्याच्यापेक्षा मग तुम्ही एक 20 मिनिटचा स्वतःच YouTubeवरती व्हिडिओ बनवायचा किंवा कशावरती असं करायचं. हां, त्यांचं काय झालं रेस्ट्रिक्शनच 30-60 सेकंडमध्ये आलं, की 60 हां, सेकंडच्या पुढे रील नाहीच आहे. हां, म्हणजे आता हां. काढलं असेल माहित नाही, पण 60च्या वरती नाहीच आहे. त्यामुळे त्यांचा हेच अप्रोचच तसा झाला. व्हेअर एक सीन आपला 5 मिनिटाचा असू शकतो. मग जसं आपण म्हणतो ना, की आपके म्हणजे मला एक जण खूप चांगला बोलला होता. मी टीव्ही पण केली होतं, फिल्म पण हे ते. तर तो फक्त रील करायचा. तर तो म्हणाला, "आपके फ्लाइंग आवर्स ज़्यादा है." जसं आता एखादा पायलट असेल, तर हां. त्याच्या फ्लाइंग आवर्सवरनं त्याचं सगळं हे बघितलं हो. जातं. अरे, ये 100 आवर्स आहे, 500 हां, आवर्स आहे. दॅट मीन्स ही इज एक्सपिरियन्स्ड हां, आणि तेवढा काळ तो हवेत आहे. हां. म्हणजे बरोबर, बरोबर. त्याच्या हां, कामात आहे तसं. हां, तर तसं मी त्यांना म्हणतो, की फ्लाइंग आवर्स तुमचे जास्त पाहिजेत. आता तुम्ही टीव्हीमध्ये असाल, एवढा मोठा सीन असतो. कॅमेरासमोर तुम्ही चाललाय आपलं बोलत, हो, बोलत, बोलत चाललाय किंवा आता नाटक असेल तर डायरेक्ट 3 तास प्लस तुमचे. हो, हो. परत त्यात तुम्ही 1 तास असाल तर 1 तास प्लस असं. हां, रीलमध्ये तुम्ही 30 सेकंदच तुमचं फ्लाइंग आवर झालं. करेक्ट. मग तुम्ही कॅरेक्टरमध्ये जायपर्यंत बाहेर येता किंवा असं आहे. ते एक वेगळं माध्यम आहे. पण मग तुम्हाला त्याच्यामध्ये कधी फिल्म करायची असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्हाला परत ते सगळं हे करायला लागणार. शिकून तुम्हाला समोरचा जो बोलतोय त्याला आपण रिॲक्ट करायला लागणार. इथं म्हणजे 30 सेकंद तुम्हीच सगळं करताय. तर दुसऱ्याला तर द्या बोलायला काहीतरी. करेक्ट. हां, किंवा हां, अ, एक जसं आता आपण गप्पा मारतोय. काही तुम्ही बोलताय, काही मी बोलतोय. काही हां, तुम्ही बोलताय, काही मी बोलतोय. हां. मग सीन तयार होईल ना. हो, हो. फक्त तुम्हीच बोलला किंवा फक्त मीच बोललो तर मग कसं? नाही, नाही. असं हां. आहे ते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्यांनी रीलवाल्यांनी ना तो फॉर्मॅट सोडून काहीतरी दुसरं अजून त्याच्यात करायला पाहिजे, की बाबा रीलपासून रीलमध्ये यावं. रीलपासून रीळमध्ये या. काय लाईन आहे. बरोबर आहे. वाह! हां, रीलपासून रीळमध्ये यावं हां. असं आहे. बरोबर. हां. 30 सेकंद सोडून एक अर्ध्या तासाच्या किंवा
4-5 मिनिटाचा सीन करावा तर मग तर ते 2.5 तासाचा सिनेमा करू तर शकतो. ते सिनेमा करू शकतील असं मला वाटतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.